सक्सेस न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो प्रत्येक बातमी निर्भीड आणि सत्याचा मार्ग दाखवणारी। सरपंच तुम्ही आता जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार आहात। तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तुम्हाला भाजपचा एबी फॉर्म मिळाला नाही, तर पुढची तुमची रणनीती काय असणार? एबी फॉर्म न मिळाल्यामुळे उमेदवारी मिळाली नाही असं नाही। कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण फॉर्म भरलेला होता। अपेक्षित होतं की पक्षाकडून उमेदवारी मिळेल, पण पक्षाच्या काही अंतर्गत धोरणांमुळे चिन्ह मिळालेलं नाही, एबी फॉर्म मिळालेला नाही। तरी पण आपण पक्षावर नाराज नाही। जनसामान्यांच्या जोरावर सर्वसामान्य लोकांच्या आग्रहाखातर आपण ही निवडणूक लढवणार आहे। पंचायत समितीचे उमेदवार आहेत तुमच्यासोबत, एका गणात उमेदवार तुमच्यासाठी मिळालेला नाही, काय कोण आहेत ते आणि तुमच्यासोबत कसं निवडणूक लढवणार? त्यांचंही काम या गणामध्ये चांगल्या प्रकारे चाललेलं आहे। तेही गावोगावी पोहोचलेले आहेत। लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांनी भरपूर वेळ दिलेला आहे आणि त्यांच्या संपर्काच्या माध्यमातून तेही निवडणूक लढवणार आहे। हजारो महिलांना तुम्ही देवदर्शन घडवून आणले या आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर, आणि पुढेही तुमचं काम चांगलं आहे असं, आणि तुमच्या बाबतीत या मतदारसंघामध्ये खडकी देऊळगाव राजेघाटात महिलांचा भरपूर पाठिंबा ते पाहायला मिळतोय, तर काय सांगाल, याचा फायदा होईल का तुम्हाला? देवदर्शनाचा विषय म्हटलं तर आम्ही गेली 5-6 वर्षे महिलांना देवदर्शन घडवून आणत आहोत। हा देवदर्शन घडवण्याचा कुठलाही इलेक्शनचा हेतू नव्हता आणि त्या महिलांच्या जे काही मनात असेल ते करणारच आहेत। महिलांबरोबर त्यांचे कुटुंबीय, गावकरी हे सर्वजण साथ देणारच आहेत। आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही निवडून येऊ, एवढंच सांगता येईल। आता वरिष्ठ पातळीवर काय फॉर्म काढण्यासाठी काय दबाव वगैरे येतोय का? काय बोलावलं होतं का तुम्ही? असं वरिष्ठ पातळीवरून कुठलंही काही आतापर्यंत झालेलं नाही आणि वरिष्ठांच्या अशा काही कुठल्या भूमिका नाही आहेत अजून तरी। तुम्ही निवडणूक लढवणार, ह्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहात? मी जरी ठाम नसलो तरी आज सर्वसामान्य लोकांच्या जो काही मला पाठिंबा दिलेला आहे, जो काही त्यांनी विश्वास टाकलेला आहे माझ्यावर, त्यांच्या आग्रहाखातर मला ही निवडणूक लढवावी लागणार आहे। हे सर्वजण आता गावोगावी लोक जमा होत आहेत। अमरभैया तुम्ही उभं राहिलं पाहिजे, तुम्हाला पक्ष नाही मिळाला, तिकीट नाही मिळालं तरी पण आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुम्हाला निवडून आणू, ह्या आशेच्या जोरावर, या लोकांच्या मतावर आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। उगले साहेब, तुम्ही पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? अमरभाई, तुम्ही या मतदारसंघामध्ये फिरत आहात, काय सांगाल? प्रथमतः सर्वांना नमस्कार माझा। आज खडकी गटातून किंवा पंचायत समिती गणातून आज आम्ही जे काही आमचं काम पेरलेलं आहे ते कामच आमचं बोलतंय। आणि राहिला निवडणूक लढवण्याचा विषय, तर जनतेने आज जो आम्हाला कौल दिलेला आहे, अमरभैया परदेशी आणि नितीनदादा उगले, हे एक जे समीकरण जुळलेलं आहे त्याला आम्ही एकत्र घेऊन पुढे चालतोय। जो काही आपला निर्णय आहे तो आपण निवडणुकीचा फॉर्म भरून दाखवलेला तर आहेच। पुढे जे काही जनता आपल्याला कौल देत त्याच्यानुसार आपण ठाम आहोत। निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर तुम्ही ठाम आहात? हो, आम्ही अगदीच ठाम आहोत, कारण हे समीकरण जे जुळलेलं आहे, अमरभैया परदेशी किंवा अमरभैया परदेशी किंवा नितीनदादा उगले, हे घराघरात पोहोचलेले आहे। आम्ही प्रत्येक माध्यमामधून घरापर्यंत पोहोचलेलो आहे जनतेच्या, त्याच्यामुळे आम्ही ही निवडणूक ठामपणे लढवणार आहोत। आता तुम्ही या खडकी देऊळगाव राजगटामध्ये आज घरोघरी गावोगावी फिरत आहात, कसा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद म्हणजे आता सांगण्याचं उदाहरण म्हणजे अक्षरशः अंगावर काटे येण्याची वेळ आहे, कारण लोकच असं सांगतात की तुम्ही ही माघार घेऊ नये, आणि ही जर माघार तुम्ही घेतली तर मग आमचा एक विश्वास आहे तुमच्यावरती, तो आमचा विश्वास तुटेल। त्याच्यामुळे आम्ही ठाम आहोत। आणि अक्षरशः लोक कुठे उठो आणि कुठे बसो अशी आमची परिस्थिती आहे सध्या, त्याच्यामुळे आम्हाला प्रेम लोकांचं फार चांगलं मिळतंय आणि आम्ही याच्यावरती ठाम आहोत। लोकांचा विश्वास आहे, त्याला आम्ही परिपूर्ण पद्धतीने पुढे आमच्या ठाम आहोत। म्हणजे या माध्यमातून तुम्ही काय आवाहन कराल या मतदारसंघातील मतदारांना? आम्ही मतदारसंघातल्या सर्व मतदार माता भगिनींना एवढंच फक्त आम्ही विनंती करू की आज आपण जो काही काळ पाहतोय, आपला भाग जो आहे, गट जो आहे, तो अजून अत्यंत मागे आहे। थोडक्यात म्हणजे जवळजवळ 20-25 वर्ष आपण मागे आहोत। याला फक्त एक सुधारणा म्हणून आमच्यासारखी युवा पिढी तरुण पुढे आलेली आहे, तर त्यांना ती संधी द्यावी, फक्त आम्ही एवढंच आवाहन त्यांना करू। आपलं विजन काय असतं? आमचं विजन फक्त एवढं असेल की प्रत्येक गावागावामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे।
लाईट आल्या पाहिजेत किंवा नीट रस्ते झाले पाहिजेत, आरोग्य सेवा नीट झाली पाहिजे, शैक्षणिक व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे, याच्यावर आम्ही जास्त भर देणार आहोत.